नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पोहोचला 500च्या पार। दिवसभरात नवीन 27 रुग्ण वाढले। सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे। मनपा आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा उघड। स्वॅब रिपोर्ट नसताना 3 वर्षीय बालकाला उपचारासाठी नेण्यास आणला। पोलिसांचा फौजफाटा। परदेशातून आणण्यासाठी सरकार करते विमानाची व्यवस्था, मात्र देशातील नागरिकांना सोडलंय वाऱ्यावर। परप्रांतीय कामगारांचा केंद्र सरकारवर रोष। आणि आता महापालिका साजरा करणार कोरोना पंधरवाडा। विविध कृती कार्यक्रमांचं केलं आयोजन। आता सविस्तर बातमी। कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांवर त्याचा विपरीत परिणाम होत असून शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 508 इतकी झाली आहे। आज दिवसभरात 27 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले। यामध्ये गंगापूर तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे। पहिले 50 रुग्ण 40 दिवसात झाले, मात्र 50 ते 500 व्हायला अत्यंत कमी कालावधी लागला आहे। हे खरोखरच धोकादायक आहे। आज दिवसभरात सकाळी 17 आणि सायंकाळपर्यंत 10 अशा एकूण 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने औरंगाबादचा एकूण आकडा 500च्या पार गेला आहे। दुपारी पुंडलिकनगर भागातील 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर एक जण गंगापूर येथील व्यक्ती आहे। त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 508 वर पोहोचली असून औरंगाबाद हे मुंबई पुण्यानंतर सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेले तिसरे शहर बनले आहे। औरंगाबाद शहरात सध्या घरोघरी जाऊन कोरोनाबाबत प्रबोधन करण्यात येत आहे। त्यामुळे जास्त लोक स्वतःची तपासणी करून घेत आहेत। यामुळे औरंगाबाद शहरात जास्त रुग्ण आढळून येत आहेत। स्वॅब तपासणीत मुंबईनंतर औरंगाबादचा दुसरा क्रमांक लागतो। मात्र असे असले तरी वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनावरील ताण वाढविणारी आहे। नागरिकांनी आपापली काळजी घेऊन स्वतःच इतरांपासून सुरक्षित अंतर राखावे। महत्त्वाचे काम नसेल तर विनाकारण बाहेर पडू नये, कारण 508 हा आकडा कमी नाही। महापालिका आरोग्य विभाग आपल्या चुका स्वीकारण्यास तयार नाही। परवा बुड्डी लाईन कबाडीपुरा येथील घटनेनंतर आज पुन्हा नूर कॉलनी टाउन हॉल परिसरात पोलीस फौजफाट्यासह आरोग्य पथक पोहोचले। एका 3 वर्षीय बालकाचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या बालकांना रुग्णालयात नेण्यासाठी हे पथक आले, मात्र त्यांच्याजवळ स्वॅब रिपोर्टच नव्हता। महापालिकेचा आरोग्य विभाग आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकात आज पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्याने नूर कॉलनी टाउन हॉल येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता। एका 3 वर्षीय बालकाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याचा स्वॅब घेण्यात आला होता, मात्र त्या स्वॅब तपासणीचा रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आल्याचे सांगून मनपाचे एक पथक नूर कॉलनी येथे पोहोचले। यावेळी या बालकाला अलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी घेऊन जायचे आहे असे सांगून पथकातील डॉक्टरांनी कुटुंबियांवर दबाव टाकला। यावेळी मनपा आरोग्य पथकासोबत मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा असल्याने या परिसरात भीतीदायक वातावरण पसरले। त्या बालकाच्या आईवडिलांनी आम्हाला आधी रिपोर्ट दाखवा, तसेच 8 दिवसांपूर्वी घेतलेला स्वॅब इतक्या उशिरा का तपासण्यात आला याची विचारणा केली, मात्र मनपाच्या आरोग्य पथकाला ते सांगता आले नाही। वादविवाद वाढल्याने खासदार इम्तियाज जलील यांनीही नूर कॉलनीत धाव घेतली। यावेळी त्यांनी महापालिकेच्या आरोग्य पथकाला समजावून इतके लोक किंवा पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन यायची गरज नसल्याचे सांगितले। याप्रमाणे मुलीच्या आईवडिलांना आणि कुटुंबियांना समजावून सांगितल्यावर ते सोबत येतील, परंतु अशा प्रकारे दबाव तंत्र वापरून लोकांवर दडपशाही करण्याची गरज काय, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला। लेकिन लोगों का रेजिस्टेंस इस बात के ऊपर है कि 1 तारीख का अगर था तो अभी इसको ले जाने का क्या है, 10 दिन के करीब होने आ रहे हैं। 2 दिन के बाद उसका दूसरा स्वैब टेस्ट लिया जाना है। लोगों का जो विरोध है और जो हमने बार बार प्रशासन को, पुलिस को, हर एक को बताया है, मुख्यमंत्री साहब को खुद मैंने बताया हूँ कि साहब अगर आप मेरा स्वैब टेस्ट ले रहे हैं तो उसमें आप मुझे रिपोर्ट क्यों नहीं दे रहे हैं? आप कब तक है तो पुलिस का बल का इस्तेमाल करेंगे? ये पेशेंट और डॉक्टर के बीच का है तो मामला है। इसके अंदर आप फौज फाटा बिल्कुल लेके आएंगे, पुलिस का है तो आप प्रेशर लेके आके अगर लेकर जाएंगे तो लोगों का रेजिस्टेंस बढ़ता जाएगा।
ये हमको भी हैंडल करना है, प्रशासन को भी हैंडल करना है, हेल्थ डिपार्टमेंट को हैंडल करना है, पुलिस को हैंडल करना है, लेकिन ये कोऑर्डिनेशन के साथ होना चाहिए। ये कोई चोर उच्चे लुच्चे लफंगे नहीं है कि जिसको है तो आप है तो पुलिस लेके आएंगे और उठाकर इस तरह से लेके जाएंगे करके। आप उनको काउंसलिंग करिएगा, उनको बताइएगा। तो हमने भी जाके है तो उनके पेरेंट्स से वो से बात किए हैं, और जब पूरी तरह से कन्विंस हुए हैं, हम खुद नहीं चाह रहे हैं कि मतलब ऐसा कोई डिसीजन हो कि जिसके एक बच्चे की वजह से है तो पूरा ये है, लेकिन वो बच्चा खुद है तो 10 दिन से अपने घर के अंदर बंद है, 2 दिन के बाद उसका दूसरा स्वैब टेस्ट लिया जाना है, बिल्कुल दूसरे स्वैब टेस्ट के लिए वो बाहर आएगा, बाहर आने के बाद ये किया जाएगा। लेकिन मेरे हिसाब से कहीं ना कहीं जिला प्रशासन, म्यूनसिपल अथॉरिटीज़ और गवर्नमेंट अथॉरिटीज़ के बीच में कोऑर्डिनेशन नहीं होने की वजह से ये है। और अगर इस तरह की अगर यही हरकतें चलते रहेगी तो लोगों का रेजिस्टेंस बढ़ता जाएगा, और उसके अंदर हम भी कुछ नहीं कर पाएंगे ऐसी सूरत के अंदर। तो इसलिए हम चाहते हैं कि ये इनके बीच में अंडरस्टैंडिंग हो, और जो नियम बनाए गए हैं उस नियम के हिसाब से अगर पूरा रहा तो यकीनन लोग उसके लिए कॉपरेट करेंगे। वासिम या आपल्या गावाकडे पायपीट करीत निघालेल्या लोकांवर सध्या फारच वाईट वेळ आलेली आहे। मुख्य रस्त्यावरून जाताना पोलीस पकडतात आणि लांब नेऊन सोडतात, तिथून पुन्हा पायपीट करीत पुन्हा चालावे लागत असल्याची तक्रार नाशिकहून आपल्या गावी जात असलेल्या महिलेने एडीएन न्यूजशी बोलताना सांगितली। परप्रांतीय आणि परराज्यातील मजूर कामगार आपापल्या गावाकडे जाण्याच्या ओढीने मार्गक्रमण करीत आहे। शासन यांच्या जाण्याची व्यवस्था करणार आहे, मात्र तितका धीर धरण्याची ताकद कोणातच नसल्याचे दिसून येत आहे। परप्रांतीयांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेची व्यवस्था करण्यात आली, मात्र जिल्ह्याच्या अंतर्गत अद्याप बस सेवा सुरू करण्यात आली नाही। खासगी वाहनेही उपलब्ध होत नसल्याने लोक पायपीटच करीत आहेत। नाशिक जिल्ह्यात काम करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील काही कामगार पायी गावी निघाले असून आज सकाळी ते पडेगाव येथे नगर नाक्यावर पोहोचले। त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था या भागातील काही नागरिकांनी केली। यावेळी एडीएन न्यूजशी बोलताना या कामगारातील एका महिलेने आपली आपबीती सांगितली। पोलीस आम्हाला धरून घेतात, तुमची तपासणी करायची आहे असे सांगतात आणि दूर कुठेतरी नेऊन सोडतात, तिथून पुन्हा पायीच पुढच्या मार्गाला निघावे लागते। अशाच प्रकारे सध्या राज्यात अनेक रस्त्यांवरून मजूर कामगार मार्गक्रमण करीत आहेत। पायी भरणार आहोत आम्ही, उपाशी मरणार, आम्हाला करुणा नाही निघाला, आमची तपासणी झाली। असेच रडत पडत आता माझ्यातनी एवढी सुद्धा हिंमत नाही राहिली की मी माझ्या गावाला पोचील का म्हणून। करुणा म्हणून आम्हाला मारासाठी कोशिश करून राहिले लोक, आम्हाला मदत कोणाचीच नव्हती। आम्ही जंगलाईनं येत होतो, उपाशी तपासी आम्ही निघालो ना, आमच्या डोळ्यातनी पाणी पायाला कोणी हजर नव्हते। आम्ही 30-35 किलोमीटर चालून बी, पैदल चालून बी समोरून आम्हाला धरून मागे नेऊन टाकायचे प्रयत्न केले, पण आमचे जेवणाचे आम्हाला पाण्याची सोय कोणी नाही केली। 4 दिवस झाले आमच्या पोटामध्ये काही नाही होते, बिस्कुट आणि खात होतो, आमच्या पोटामध्ये काही नाही होतं। एका ताईनं आम्हाला बघितलं चहा पेतानी मदिरावर, तर मग ते आम्हाला विचारले की आम्ही नाश्ता जर दिले तर करणार का। खिचडी करून आणले, आम्हाला आता समाधानी झाली पोटाची, पाणी पण खिचडी पण, आता आमच्या जीवाला समाधानी झाली। 50 वर्षाची 60 वर्षाची वय आहे माझी, मी तिथून चालत आली। हे निकाल खांडका येऊन माझ्या पायामधून काही हे नाही राहिलं, चालायची आवश्यकता नाही आहे। कोणी तुम्हाला दया दाखवली नाही का? कोणीच काही नाही दाखवले। परत त्याच मुलकात आम्हाला रूममध्ये घेणार नाही म्हणून आम्ही लढत होतो, तरी पोलीसवाल्यांना आम्हाला धरून परत तिकडं मागं न्यायचे प्रयत्न केले, पण समोर काही सहकार्य केले नाही। आम्ही दर्शनासाठी गेलो, त्या मंदिरात एंट्री केल्या बरोबर तिथे आम्हाला काही माणसं बसलेली दिसली, चहा बनवत होते, ते एकदम कोरा चहा, एकदम अशी कळवळून आम्हाला पाहून खूप असं इतकं हे वाटलं। माझ्या हजबंडला सुद्धा इतकं वाईट वाटलं, अरे बापरे काय परिस्थिती आहे यावेळेस। त्यावेळेस आम्हाला खूप म्हणजे आपण यांच्यासाठी काहीतरी करणं खूप गरजेचं आहे। त्यावेळेस आम्ही फटाफट दर्शन घेतलं, माझ्या हजबंडनी जाऊन त्यांना विचारलं, त्यांच्यामध्ये ते एक बसले होते, तुम्ही कुठून आलात, काय करणार आहात काय। त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही असं नगर जिल्ह्यावरून आलो आणि आम्हाला पुढे जायचं आहे। तर मग आमच्या दोघांमध्ये असं डिस्कशन झालं का ते जाणारच आहेत, आपल्या ह्याने आपण जितकी थोडीफार मदत करू शकतो त्यांना ती आपण करू। म्हणून माझ्या हजबंडनी त्यांना विचारलं का तुम्ही किती वेळ थांबणार इथे वगैरे, त्यांनी सांगितलं आम्ही 2-3 तास इथे आहोत, म्हणजे बसणार, रेस्ट करणार, नाश्ता वगैरे करून आम्ही जाणार आहोत इथून असं म्हटलं। बरोबर आम्ही दोघं जण, आमच्या दोघांमध्ये डिस्कशन झालं आपण त्यांना खिचडी घेऊन येऊ आणि त्यांना सर्व करू आपण, म्हणून आम्ही दोघं जण लगेच घरी गेलो
घरी जाऊन खिचडी वगैरे बनवली अर्धा एक तासामध्ये आणि लगेच आणलं. आमच्यासोबत हे दादासुद्धा होते. हे आम्ही जिथे राहतो आमच्या गावातच राहतात. हे सुद्धा तिथे दर्शनासाठी आले होते. त्यांची सुद्धा आम्हाला खूप हेल्प झाली का म्हणजे आम्ही घरी गेलो तर ते तिथे थांबून होते. त्यांना म्हणजे सांगितलं का थांबा, ते लोक येत आहेत, ते लोक खिचडी बनवत आहेत. ते कंटिन्यू त्यांच्या सोबतच होते. जोपर्यंत आम्ही आलो नाही तोपर्यंत ते थांबून होते आणि मग आम्ही खिचडी घेऊन आलो आणि त्यांना दिली. आम्हाला काही प्रदर्शन मांडायचं नाही आहे कुठल्या गोष्टीचं, पण एक दया, एखाद्या माणसाविषयी दया, आपुलकी ह्या वेळेसच आपण दाखवू शकतो. कोणाला वस्ती आम्हाला दाखवायची होती, कोणाचे दुआ, कोणाच्या बदुआ हे काहीच नको आम्हाला, पण बस त्यांच्यातली माणुसकी आम्हाला दिसली का नाही यावेळेस त्यांना खरंच मदतीची गरज आहे आणि आपल्याकडे जर ती गोष्ट आहे तर आपण दुसऱ्याला दिलं तर काही होत नाही. आम्हाला या गोष्टीचं प्रदर्शन करायचं नाही, बस आमच्या मनाला शांती भेटली, आम्ही कोणाची तरी भूक भागवली. शहरात अडकलेल्या परप्रांतीय मजूर कामगारांना त्यांच्या गावी परतण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानका शेजारील अयोध्या नगरीत या लोकांची मोठी गर्दी झालेली आहे. एकीकडे केंद्र सरकार बाहेरच्या देशातून नागरिकांना आणण्यासाठी विमान पाठवत आहे, मात्र आमच्यासाठी अशी कुठली सोय नाही. आम्ही कसे तरी इथपर्यंत पोहोचले असल्याची या परप्रांतीय लोकांनी एडीएन न्यूजशी बोलताना सांगितलेली एक रिपोर्ट. एकीकडे सरकार बाहेरच्या देशातून येणाऱ्या लोकांसाठी विमानाची व्यवस्था करीत आहे, मात्र आपल्या देशातील नागरिकांना हजारो किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे परप्रांतीय कामगार मजुरांचे म्हणणे आहे. अनेक मजूर आपल्या गावी जाण्यासाठी कुठल्याही आडमार्गाने जात आहेत. मुख्य रस्त्यांवर पोलीस पकडतात म्हणून दूरवरच्या पायवाटेने रेल्वे मार्गावरून हे लोक आपल्या गावी चालले आहे. काल रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या 16 जणांना माल वाहतूक करणाऱ्या गाडीने चिरडले होते, मात्र तरीही लोक काही थांबले नाही. सर्वात महत्त्वाचे आज तरी त्यांना आपले घर गाठणे हेच आहे. जी, जैसे कि काम तो लगभग 2 महीना से बंद है, जब से लॉकडाउन है, तो काम स्टार्ट करने वाले थे कंपनी जी, तो उन्होंने कहा जो 1 हाजिरी 2 हाजिरी हफ्ते में होगा, उसके बाद काम नहीं होगा. तो फिर हम लोग मिला है जो 1 हफ्ते में अगर 1-2 हाजिरी काम होता है तो उससे तो हमारा खर्च ही नहीं निकलता है, और बाकी जो और भी सुविधा है वो तो सुविधा नहीं दे रहे थे. और सब्जी वगैरह और भी जो भी जैसे कि राशन का सामान होते हैं वहाँ नहीं आता था, खाने पीने का सामान. इसलिए आपने वापस जाने का निर्णय लिया? जी, निर्णय लेने जब हम लोग मिलाए थे, जो हम लोग क्या यहाँ से चले जाए या अब आप क्या डिसीजन दे रहे हैं, तो कहा तुम लोग का मर्जी, जो करना है आप लोग कर सकते हो. तो हम लोग ने डिसीजन लिया, हम लोग यहाँ से पैदल निकल जाते हैं. वहाँ से एक दूसरे से फ़ोन पे बात करिए और हम लोग को बिहार ले जाके डाल दीजिए. आप अभी नरेंद्र मोदी जी से अपने जो प्रधानमंत्री है हाँ, उनसे क्या आह्वान करेंगे? उससे आह्वान मैं करूँगा, उसके लिए भी 2 लाइन बोलूँ क्या? हाँ, पहले तो मैं अपना राज्य का मुख्यमंत्रियों से बात करता हूँ, उसके बाद थोड़ा सा प्रधानमंत्री के लिए भी बोलूँगा. उससे यही बोलूँगा कि एक चीज़ बताओ, विदेश में जो यात्री काम कर रहे थे हिंदुस्तान का, उसको तो आपने बाय प्लेन फ्री से ले आया यहाँ, और कमाए तो विदेश में रह गया. उसको मजदूरी क्या मिला? 15,000 या 16,000 उसने लेके आया. और हम तो हिंदुस्तान का रीढ़ और अर्थव्यवस्था कौन चलाता है? ये लेबर मजदूर चलाता है. और इस लेबर मजदूर को इस स्टेट से उस स्टेट जाने के लिए इतना पास और इतना धक्का खाना पड़ रहा है. हमारी क्या मजबूरी है कि हम गरीब मजदूर हैं. आतंकवादी को तो आप सीधा हिंदुस्तान घुसा लेते हैं, लेकिन मजदूर को अपना स्टेट से दूसरे स्टेट जाने के लिए इतना पास, इतना लिखित, इतना प्रशासन का डंडा, इतना वो जो सेठ शौकार है कंपनी वाला उसका डंडा, इतना खाने पे मजबूर आप कर दिया. आप चाय बेचते बेचते देश को गुलाम कर रहे हैं और देश को बेच रहे हैं. आप चालू कीजिए, मैं थोड़ा बताऊंगा. आप उधर का जो कोई देता है, संगठन वाले कोई भी आके सब वहीं से खाना मिल जाता है. अभी आप यहाँ औरंगाबाद में कहाँ काम करते थे? MGM में. MGM ने कुछ आपको सपोर्ट नहीं किया? नहीं, कुछ नहीं दिया हम लोगों को. 1.5 महीना से 1 रुपया भी नहीं दिया. MGM जो हॉस्पिटल है वही ना? हॉस्पिटल के अंदर काम नहीं किया. हम लोग कॉन्ट्रैक्शन साइट का काम करते थे, करंट बिल्डर का काम करते थे. हाँ. तो उन्होंने कुछ आपको पेमेंट वगैरह नहीं, 1.5 महीना से हम लोगों को 1 रुपया. तो फिर आपके परिवार को अभी आप यहाँ से जा रहे तो कैसे करेंगे, क्या करेंगे? सर अभी हम लोगों की एक ही में है, घर चले जाए किसी तरह. इधर भी कुछ मिलता है, यहाँ भी कुछ नहीं मिलता है तो घर जाके ही कुछ करें. आपका नाम बोलिए. मेरा नाम संदीप कुमार मंडल है. इतना सरकार से निवेदन करता हूँ अपना कि मेरे को गांव तक कैसे ही पहुँचा दे. हम लोग यहाँ 200 की संख्या में, 300 की संख्या में हैं यहाँ. यही सरकार से निवेदन करते हैं हम लोग का गांव तक थोड़ा पहुँचा दे. आप यहाँ पे क्या काम करते थे औरंगाबाद में? हम लोग सेटरिंग का काम करते थे यहाँ. जी. कौन सा बिल्डर? वो
वो सूरज। जो जितने दिन काम किया वो पेमेंट भी नहीं दिया आपको? नहीं, वो पहले मिला था। हाँ, बस खर्च जो ऐसा खर्ची भर का मिलता था, उसके बाद पेमेंट हुआ ही नहीं। तो फिर आप जाने का निर्णय क्यों लिया? आपको खाना वगैरह नहीं प्रोवाइड कर रहा था बंदा? खाना वगैरह मिलता था लेकिन बहुत कम मिलता था। चावल मिलता था और आटे मिलता था, सब्जी बिल्कुल मिलता ही नाही था। सध्या पवित्र रमजान महिन्याचे रोजे सुरू असून कोहिनूर कॉलनी येथील सरहान मोहसिन शेख आणि हफ्सा मोहसिन शेख या कोहिनूर कॉलनी येथील बालबहीण बहीण भावाने आपला जीवनातील पहिला रोजा पकडला। रमजानच्या पवित्र महिन्यात उपवासांना अर्थात रोजांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। येथील कोहिनूर कॉलनीच्या मोहसिन शेख यांच्या 10 वर्षीय सरहान आणि 9 वर्षीय हफ्सा या बालकांनी त्यांचा पहिला रोजा पकडला। याबद्दल कुटुंबियांनी तसेच नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होता एक छोट्याशा ब्रेकची। नमस्कार, एडीएन दर्शकांना नम्र निवेदन आहे की सरकारने केलेल्या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करा। मित्रांनो, बंधू भगिनींनो, कोरोना हा जीवघेणा विषाणू आहे। जगातल्या अनेक प्रगत देशांनी कोरोना पुढे हात टेकले आहेत, तेव्हा मस्करी नको, घरातच बसा। जोपर्यंत कोरोनाचा धोका टळत नाही तोपर्यंत घरीच बसा। कोरोनाचा विषाणू हा संपर्कातून म्हणजेच स्पर्श झाल्यावरच पसरतो, त्यामुळेच सरकार म्हणते सोशल डिस्टन्सिंग बाळगा, एकमेकापासून किमान 3-4 फुटाचे अंतर ठेवा। जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी बाहेर जाणार असाल तर तोंडाला मास्क लावा। महत्त्वाचे म्हणजे बाहेरून आल्यावर आपले हात साबणाने स्वच्छ धुवा। साबण लावून अर्धा मिनिटभर हातावर हात रगडा, मग चांगले धुवून काढा। चेहऱ्याला वारंवार हात लावू नका, नाक, तोंड, डोळ्यांना हात लावू नका। मास्कचा वापर झाल्यावर त्याची विल्हेवाट लावा। सर्वात चांगला उपाय मास्क जाळून टाकणे हा आहे। शिंक किंवा खोकला आल्यास तोंडावर हात ठेवून किंवा चेहरा झाकून शिंका। आपल्याला ताप सर्दी असेल तर दुसऱ्या कोणाच्याही जवळ जाऊ नका। त्याचबरोबर आजारी अथवा कोरोना बाधित व्यक्तीच्या अजिबात जवळ जाऊ नका। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच कुठल्याही गोळ्या औषध घेऊ नका। कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरित शासकीय रुग्णालये, मनपाची आरोग्य केंद्रे किंवा नजीकच्या डॉक्टरकडे जा। त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करा। मित्रांनो, एडीएन दर्शकांनो, पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, कोरोनाला हरवायचे असेल तर घरात बसूनच त्याच्यावर मात करता येईल। जर त्याला एक जण जरी चुकून भेटला तर तो त्याच्या मार्फत इतरांपर्यंत नक्कीच जाईल आणि या एकामुळेच आम्ही कोरोना विरुद्धचे युद्ध हरू शकतो। म्हणून तो एक मी नव्हेच हे आपल्या मनाशी पक्क करा आणि आपल्यासाठी रणांगणावर लढणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस, नर्स, वार्ड बॉय, मनपाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि त्याचबरोबर इतर सर्व जे आमच्यासाठी लढत आहेत त्यांच्यासाठी कृतज्ञतेचे 2 शब्द आभार व्यक्त करणारे मनात आणा, हीच विनंती। नमस्कार।
पुन्हा एकदा आपले स्वागत. महानगरपालिकेच्या क्वारंटाईन सेंटरबाबत आधी असलेली नागरिकांची तक्रार आता कमी होत असल्याचे मनपा टास्क फोर्सच्या प्रमुखा अर्पणा थेटे यांनी म्हटले आहे. प्रमुखा झालं ते. महानगरपालिकेच्या विविध अलगीकरण केंद्रात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने आता लोकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत असे महापालिका टास्क फोर्सच्या प्रमुख अर्पणा थेटे यांनी सांगितले. सध्या अनेक जण या क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत आहेत. त्यांना जेवण व इतर सुविधा चांगल्या प्रकारे पुरवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. नहीं, पहले क्या होता था, जब स्टार्टिंग में हमने काम शुरू किया था तो लोगों को ऐसा डर पैदा हो गया था कि उनको ऐसा लग रहा था कि हम उनको उठा के वहाँ पे क्वारंटाइन सेंटर लेके जा रहे हैं और वो वहीं पे 14 दिन अटकेंगे बोल के. तो थोड़ा हमें लोगों को ज़बरदस्ती करनी पड़ी. नहीं ऐसा नहीं, मतलब उनको समझाना पड़ा. हम 3-3 घंटे वहाँ पे समझाए उनको और फिर वो समझ में आ गया. फिर लोगों को जब पॉजिटिव रिपोर्ट्स दिखने लगे तो लोगों को फिर ये भी ध्यान में आ गया कि हम जो कर रहे हैं वो गलत नहीं कर रहे. पहले 1-2 दिन रेजिस्टेंस हुआ लोगों का, लेकिन हमने उनको समझाया. उनका कपड़े वगैरह भरने तक, उनका खाना, बहुत बार तो रोज़ा खुलने का टाइम रहता था, हम 9-9 बजे तक वहाँ पर रुके. तो लोगों को इसकी वजह से हमारे में कॉन्फिडेंस आ गया. पहले उनको ऐसा खौफ लगता था कि भाई अभी ये हमको कहाँ लेके जाएंगे, लेकिन किला की भी बाद में उनको वो भी पता चला कि वहाँ पे खाना अच्छा मिलता है. हमने वहाँ पे जो सोई सुविधा की वो अच्छी है, तो वो लोगों में से डर चला गया. और फिर अभी लोग खुद होके हमें बहुत बार तो फ़ोन करते हैं या फिर हमें ये बोलते हैं कि फ़लाना यहाँ एक पेशेंट है, वहाँ पे ऐसे लग रहा है कि उसके सिम्टम है, आप आके टेस्ट करो. नहीं तो कई हॉस्पिटल से भी हमको लेटर आते हैं कि XYZ पेशेंट हमारे पास ही चला गया, उसके सिम्टम्स लग रहे हैं हमें. तो लोग हमें व्हाट्सअप करते हैं डॉक्टर लोग, तो हम वहाँ पर जाके उनको, वो लोगों को कन्विंस करते हैं, उनका स्वैब टेस्टिंग करते हैं. विशिष्ट समाज के लिए बिल्कुल नहीं, क्योंकि आप देखो, आप आसिफिया कॉलोनी में जाके पूछो, हमने 80-80 लोगों को टेस्ट करवाया है. तो हम कभी भी एग्रेसिव नहीं थे. हमको लोगों को समझाने में टाइम लगता था पहले, अभी वो भी नहीं लगता. अब खुद होके लोग टेस्ट के लिए आते हैं. अभी कैसा रहता है कि बहुत बार लोगों को पता भी नहीं रहता कि ये क्यों चल रहा है. बहुत सारी गलतफहमियां सोसाइटी में घूमती रहती है. तो ये टाइम स्पैन की बात रहती है. जैसे जैसे रिपोर्ट आते जाते वैसे लोग ये होते हैं. ऐसे किसी मतलब किसी कौम को, किस कम्युनिटी को, ये प्रशासन है, प्रशासन को कोई भी कम्युनिटी नहीं रहती. प्रशासन मतलब हमारे कॉन्स्टिट्यूशन में ही लिखे वाला है. तो हमें कोई धर्म नहीं है, मज़हब नहीं है. हम हमारे हिसाब से काम करते हैं. हमारे मतलब हमारे टीम में भी सभी तरह के लोग हैं, ऐसा कुछ नहीं है. मध्यवर्ती बसस्थानकावर असलेल्या हॉटेलमध्ये शिवभोजन योजना सुरू असून भोजनाची थाळी देण्यात येत आहे. सध्या कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने या हॉटेल चालकाने मोफत थाळी देणे सुरू केलेले आहे. त्याचा चांगला उपयोग गरजवंतांना व परप्रांतीयांना होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या शिवभोजन अंतर्गत अनेक गरजू भुकेलेल्यांना मोफत जेवण देण्यात येत आहे. सध्या औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून एकही बस परगावी सोडण्यात येत नाही. मात्र बसस्थानकावर असलेल्या हॉटेलमध्ये शिवभोजन योजनेअंतर्गत जेवणाची थाळी उपलब्ध आहे. विशेषतः या शिवभोजन थाळीचे पैसे न घेता गरजवंतांना मोफत जेवण देण्यात येत आहे. या भोजन दानाने अनेक भुकेलेल्यांची भूक भागते, हेच मोठे धन असल्याची भावना हॉटेल चालकांची आहे. हम लोग को 200 आदमी का दिया हुआ है. अपना मालक ने 200 आदमी का खाना रोज बांटता है. 200 आदमी का तो अपना मालक का कहना अभी किसके पास पैसा नहीं है तो ऐसे ही दिया कर. पैसा किसका पास है नहीं है, इसलिए बोला नहीं है तो दिया कर. ऐसे जोर जबरदस्ती नहीं करने का, दिया देने का. ऐसे वैसे एक थाली का कितना पैसा लेते हैं आप? ऐसे तो रोज 5 रुपये का हिसाब से है. अभी कितना पैसा वो तो हमको मालूम नहीं, मालक का ही मालूम है क्या है. तो ओके, पैसा रहे मत रहे इसका कोई मतलब नहीं है. जिसका पास नहीं है तो ऐसे ही दे देता है, कोई बातचीत नहीं होता है, दे देता है. येत्या सोमवार दिनांक 11 मे पासून पुढील 15 दिवस महानगरपालिका कोरोना पंधरवडा अर्थात आपला वाढ कोरोना मुक्त वाढ अभियान साजरा करीत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने पुढील 15 दिवस आपला वाढ कोरोना मुक्त वाढ हे अभियान राबविण्यात येणार आहे. सोमवार 11 मे ते 24 मे पर्यंत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात सामूहिक शपथ, जनजागृती गीत गायन, दीप महोत्सव, कोविड योद्धांचे अभिनंदन करणे, स्वतःचा सन्मान करणे, माझे गुरु माझे आदर्श, समूह गायन, निबंध लेखन, चित्र काढणे, रंगोत्सव, माझे आरोग्य माझ्या हाती, मीच माझा रक्षक, 2 गज दूरी, आनंदोत्सव आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कृती कार्यक्रमात शहरवासियांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मनपा प्रशासक आस्तिकुमार पांडे यांनी केले आहे. महानगरपालिकेच्या जिन्सी येथील शाळेत सध्या कोविड क्लिनिक स्थापन करण्यात आले असून
येथे संशयितांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहे. कैसर कॉलनीत एक व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्याने या भागातील नागरिकांची तपासणी करण्यात येत असून नागरिकांनी घाबरून न जाता स्वतः तपासणीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे. कैसर कॉलनी येथील एका संशयित रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या भागातील 12 ते 15 जणांची तपासणी करण्यासाठी जिन्सी येथील आरोग्य केंद्रात कोविड क्लिनिकमध्ये आणण्यात आले होते. या ठिकाणी सर्वांचा स्वॅब घेऊन तसेच तपासणी करण्यात येत आहे व रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यावी. कोरोना हा संसर्गजन्य आजार असला तरीही तो बरा होत असल्याने जनतेने घाबरून जाऊ नये असे या भागातील माजी नगरसेवक MIMचे फिरोज खान यांनी म्हटले आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना स्मार्ट सिटी बसमधून येथे तपासणीसाठी आणले जात आहे. मैं सभी को एक बात ये कहना चाहूँगा कि भाई ये बीमारी में कोई जात धर्म नहीं है. जिस तरह से मुस्लिम समाज में एक मैसेज चल रहा है कि भाई सिर्फ मुसलमानों को टारगेट किया जा रहा है. भाई जो भी IAS अधिकारी है, जो पढ़ता है, बहुत कम लोग मिलेंगे आपको जो जाति बात करते हैं. मेरे औरंगाबाद शहर में मुझे फ़ख्र है औरंगाबाद महानगर पालिका पे. जिस तरह महानगर पालिका के कर्मचारी जो ये फील्ड से नहीं भी है वो लोग काम कर रहे हैं 24 घंटे. क्या उनको बाल बच्चे नहीं हैं? वो भी अपनी जान जोखिम में डाल के काम कर रहे हैं. भाई ये बीमारी में कोई हिंदू और कोई मुसलमान नहीं है, क्योंकि बीमारी ना हिंदू को है, बीमारी हिंदू को भी है, बीमारी मुसलमान को भी है, बीमारी हर समाज के लोगों को ये बीमारी हो रही है. जिस तरह कल 80 नौजवान मालेगांव से आए हमारे पास, CRCF के मालेगांव से जो लोग आए वो भी लोग पॉजिटिव है, उसमें भी हिंदू भी है, हर समाज का लोग है. बीमारी है भाई, बीमारी में कोई जात धर्म नहीं है. और कोई भी अधिकारी आज अपनी जान जो जोखिम में डाल के काम कर रहा है वो अपनी जात धर्म के लिए काम नहीं कर रहा है, वो सिर्फ एक समाज के लिए काम कर रहे हैं कि एक तबका है औरंगाबाद शहर के लिए हमको कोई अच्छा काम कर रहा है. इसीलिए मैं सभी समाज से रिक्वेस्ट करना चाहूँगा कि आप आगे आए. अगर आपके घर में कोई पेशेंट पॉजिटिव मिलता है तो आप उनके पूरे के पूरे घर के लोगों को आप टेस्ट कराइए कि आपके खुद के फ़ायदे के लिए, बीमारी के फ़ायदे के लिए. खुदा ना खास्ता अगर आपके घर में कोई भी पॉझिटिव्ह पेशंट आता है तो उससे आपको मुसीबत होगी. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पोहोचला 500च्या पार. दिवसभरात नवीन 27 रुग्ण वाढले. सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे. मनपा आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा उघड. स्वॅब रिपोर्ट नसताना 3 वर्षीय बालकाला उपचारासाठी नेण्यास आणला. पोलिसांचा फौजफाटा. परदेशातून आणण्यासाठी सरकार करते विमानाची व्यवस्था, मात्र देशातील नागरिकांना सोडलंय वाऱ्यावर. परप्रांतीय कामगारांचा केंद्र सरकारवर रोष. आणि आता महापालिका साजरा करणार कोरोना पंधरवाडा. विविध कृती कार्यक्रमांचं केलं आयोजन. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाचे.